बावळट नेहमीच पहिले येते आणि वाट पाहते. सॉरी सरिता, अगं मला यायला जरा उशीर झाला. घडी बघ, चांगला अर्धा तास झालाय. अगं सॉरी म्हणालो ना मी. आणि हे तुझं नेहमीच आहे. बरं सरिता, अगं आज तुला मी सोनू सोनू म्हटलं चालेल का? हे आज पडीचे फुलने
अगं असं काय झालं आणि असे का रुसलीस? उलट उलट मलाच प्रश्न विचारतो दादा. असं होय. म्हणजे आमच्या ताईसाहेब नाराज आहेत तर आमच्यावर. मला मुळीच बोलायचं नाही दादा तुझ्याशी. पण आम्हाला कळणार का आमच्या ताईसाहेब का नाराज आहेत? अरे आजचा दिवस तरी तुला माहित नाही का? आज दिवस काय तुला माहिती नाही का? सांग ना. आजचा दिवस अरे आज हा 100% काय आजचा दिवस गुरुवार. काय दादा तू खोटं बोलवलंस रे. अरे 2 तास झाले मी तुझी वाट बघते आणि तू माझी थट्टा मस्करी करतोस. मला हेच तुझं आवडत नाही रे. तुला माहिती आहे ना आज आज भाऊबीजेचा दिवस आहे. आज भाऊबीजेचा सण आहे. हे सुद्धा तुला माहिती नाही का रे? अच्छा म्हणजे आमची ताईसाहेब ओवाळणीसाठी रुसली आहेत. अगं मी भाऊ आहे तुझ्या भाऊ आणि तुझी भाऊबीज मी कधी विसरणार नाही. अगं हे घे तुझी आवडणारी साडी. खरंच दादा अरे तू किती चांगला आहेस. हे विधात्या प्रत्येक जन्मात माझ्या दादासारखाच मला भाऊ मिळावा आणि प्रत्येक भाऊबीजेला ह्याच दादाने मला हे ओवाळणी शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मला द्यावी हीच माझी इच्छा आहे रे दादा. तुझी इच्छा पूर्ण होईल. खरंच दादा. ए दादा मग उशीर कशात चल बस ना मी तुला ओवाळणी घालते. बरं. वहिनी ए वहिनी ए वहिनी अगं ये ना. ए रीम तू पाणी घेऊन ये रे. अरे पाणी नको तू असाच ये. घ्या मालकीनबाई घ्या. बस ना. अरे तू कुठे चाललास? तू सुद्धा बस ना. मी तर त्याला अरे कशाला म्हणजे मी तुला सुद्धा ओवाळणी करणार आणि बस तू रे, सुद्धा बस. माझ्या भावासारखा आहेस ना. अरे तू सुद्धा बस. वेड्या बहिणीची वेडी माया वेड्या बहिणीची